शरद पवार हे देशाच्या राजकारणातलं असं नाव की त्यांनी कधी महाराष्ट्र हादरवला तर कधी देशही हादरवला। राजकारणाच्या अनेक तिढे अनेक खाचा खोडा माहीत असलेले दिग्गज राजकारणी म्हणून शरद पवार यांची ओळख। मात्र शरद पवारांच्या नातूमुळे आता त्यांच्यावरती नामुष्कीची वेळ आली असं जर म्हटलं तर वावगं ठरणार नाही। नातू कोण तर युगेंद्र पवार, आणि नामुष्कीची वेळ का आली तर मी हे सविस्तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आहे। नमस्कार, मी मच्छिंद्र टिंगरे आणि तुम्ही पाहताय जाहीर सभा। तर त्याचं झालंय असं की सध्या बारामती नगरपालिका आणि माळेगाव नगरपंचायत ह्या दोन निवडणुका सध्या सुरू आहेत। म्हणजे राज्यामध्ये निवडणुका आहेत, पण बारामती आणि माळेगाव ह्या बारामतीतल्या दोन महत्त्वाच्या निवडणुका। मग याच्यामुळे पवार साहेबांवरती नामुष्कीची वेळ का आली असं जर तुम्हाला प्रश्न पडला असेल तर त्याचं उत्तर असं आहे की शरद पवार यांचं मतदान आहे ते माळेगावमध्ये आहे, माळेगाव नगरपंचायतीमध्ये आहे। आणि याच नगरपंचायतीला शरद पवार यांच्या पक्षाला पॅनल सुद्धा पूर्ण करता आलं नाही। 17 उमेदवार असलेल्या ठिकाणी आज शरदचंद्र पवार गटाचे संपूर्ण ठिकाणी उमेदवार सुद्धा आपल्याला पाहायला मिळत नाहीत, किंवा उमेदवारांची मागणी देखील तेवढ्या त्या ठिकाणी झालेली नाही। मग हे कशामुळे घडलं, किंवा बारामतीमध्ये सुद्धा शरद पवार यांच्या पक्षाला पॅनलची पूर्तताच करता आली नाही। मग हे कशामुळे घडलं तर याचं उत्तर वेळ मारून नेण्यासाठी काल युगेंद्र पवार यांनी सांगितलं की आमचे उमेदवार 20-20 लाख रुपये देऊन फोडले आणि माघारी घ्यायला लावली। पण वस्तुस्थिती अशी आहे की बारामती शहरामध्ये जेवढे प्रभाग आहेत तेवढ्या प्रभागामध्ये पक्षाचा एबी फॉर्मच नव्हता। म्हणजे अनेक प्रभागांमध्ये जर पक्षाचा एबी फॉर्मच नसेल म्हणजे प्रभाग क्रमांक 6 एकाही उमेदवाराला प्रभाग एबी फॉर्म नव्हता अशा प्रकारची माहिती समोर येते। जर एबी फॉर्म असताना जर उमेदवारी माघारी घेत आहेत तर त्याला युगेंद्र पवार यांनी सांगितलेलं कारण योग्य आहे का, तर ते पटण्यासारखं आहे का, ते सगळ्यात महत्त्वाचं समजून घ्या। पॅनल पूर्ण करता आलं नाही ही पहिली गोष्ट, उमेदवार उभा राहायला तयार नव्हते ही दुसरी गोष्ट, आणि मग हे का घडलं आणि पवार साहेबांवर नामुष्कीची वेळ का आली तर बारामती लोकसभा आणि विधानसभा निवडणुका झाल्याच्या नंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे कार्यकर्ते अक्षरशः वाऱ्यावर। ही निवडणूक कार्यकर्त्यांसाठी महत्त्वाची होती। वास्तविक पाहता ह्या नेत्यांनी कार्यकर्त्यांच्या निवडणुकीसाठी ताकद लावणं महत्त्वाचं होतं, पण ह्या दोन्ही निवडणुकांसाठी अद्याप ना शरद पवार या विषयावरती बोलले ना खुद्द सुप्रिया सुळे याच्यावरती बोलल्या। ही सगळी जबाबदारी होती युगेंद्र पवार यांच्यावर। युगेंद्र पवार यांचं काय तर युगेंद्र पवार यांनी सध्या ह्या सर्व कार्यकर्त्यांच्या बाबतीमध्ये अक्षरशः संपर्कच कमी केल्याचं कार्यकर्त्यांकडून बोललं जात आहे। जे कार्यकर्ते निवडणूक लढवायला इच्छुक होते ते असं म्हणायला लागले की आम्ही निवडणूक लढवायची, पण आमचा सेनापती कोण, आम्ही कोणाच्या जीवावरती समोर शत्रूशी 2 हात करायचे, अशा सगळ्या वल्गना चालू होत्या। आणि चक्क जवळपास 6 म्हणजे त्यांच्या मते 6 लोकांनी माघारी घेतली आणि प्रत्यक्षात 4 लोकांनी माघारी घेतली। असं जरी असलं तरी पण ज्यावेळेस पक्षाचे उमेदवार एबी फॉर्म असलेले उमेदवार माघारी घेतात त्यावेळेस पक्षाचं नेतृत्व काय करत होतं, मग हे नेतृत्व सध्या कोण आहे तर युगेंद्र पवार। आणि माळेगाव मध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे, जिथं खुद्द शरद पवारांचं मतदान आहे तिथं पॅनल पूर्ण करता आलं नाही, आणि ह्याचं संपूर्ण श्रेय जातं युगेंद्र पवार यांना। कारण का तर शेवटी ग्राउंड वरती काम करणाऱ्या कार्यकर्त्याच्या संपर्कामध्ये स्वतः युगेंद्र पवार होते आणि त्यांच्याकडेच ह्या सगळ्या जबाबदाऱ्या होत्या अशी देखील माहिती मिळेल। मी खुद्द युगेंद्र पवार यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, पक्षाचे आता जे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, कुणीही या विषयावरती इंटरव्ह्यू द्यायला तयार नाहीये। मात्र सगळ्यात महत्त्वाचं काय की वेळ मारून नेण्यासाठी ज्या पद्धतीने प्रत्युत्तर दिलं ते लोकांना समजणं गरजेचं आहे। मुळातलं याचं खरं वास्तव असं आहे की पक्षाकडे लोकांनी उमेदवारीच मागितली नव्हती, उमेदवार गोळा करायला सुरुवात केलेली होती आणि गोळा केलेले उमेदवार सुद्धा थांबायला तयार नव्हते। ही वस्तुस्थिती आहे, कारण निवडणुकीचं नेतृत्व करायला सक्षम नेता नव्हता। बारामतीकरांना या विश्लेषणाबद्दल काय वाटतं जरूर कमेंट करून कळवा। धन्यवाद।